हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने राहुल गांधी यांनी केलेली हजारो किलोमीटरची पदयात्रा फेल ठरली आहे। देशावर आलेली अनेक परकीय आक्रमणे ही हिंदू तत्वामुळे थोपवली गेली आहेत। हा इतिहास असताना राहुल गांधींनी अशी विधाने केल्याने त्यांच्या बुद्धीची कीव येते, असा घणाघाती आरोप भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी केला। आज मारुती चौकात राहुल गांधी यांच्या विधानाचा तीव्र घोषणाबाजी करीत निषेध करण्यात आला। यावेळी अविनाश मोहिते, माधुरी वसगडेकर, शलाका पवार, सुब्राव मद्रासी, शुभम चव्हाण, उदय मुळे, सतीश पवार, प्रदीप शिंदे, किशोर हेगडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते, हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंदू धर्माचा द्वेष करणाऱ्या राहुल गांधींचा धिक्कार असो। राहुल गांधीचे करायचे काय? खाली डोकं वर पाय। या जगामध्ये जर का सगळ्यात जास्त परकीय आक्रमण कुठे झाली असतील तर भारतावरती झाली, तरी हा भारत देश हिंदू धर्माच्या तत्वांवरती आणि भगवान श्री कृष्ण आणि श्री रामांनी जे आम्हाला शिकवण घालून दिली, जे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनी आम्हाला जगणं कसं मरणं कसं हे शिकवून दिलं, त्या मार्गाने आम्ही चालणारे सगळे हिंदू आहोत। आणि या हिंदूंना जर का सरसकट हे दहशतवादी म्हणत असतील, म्हणजे डर म्हणत असतील, जर का द्वेष म्हणत असतील आणि जर का असत्य म्हणत असतील, तर राहुल गांधींची 3500 किलोमीटरची पदयात्रा तर फेल गेलीच, पण त्यांच्या बुद्धीची ही कीव आल्याशिवाय राहत नाही। अशा या राहुल गांधींचा आम्ही आज मारुती चौकामध्ये सर्व हिंदुस्थानी नागरिक मिळून निषेध करतो, त्यांचा धिक्कार करतो। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ